DNU 24 न्यूज मध्ये आपलं स्वागत. बघूया आजच्या ताज्या घडामोडी. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे नेते राजा टाकसाले यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षातील त्यांचे कार्य आणि संघटनात्मक कौशल्याची दखल घेत ही महत्त्वाची जबाबदारी त्यांना सोपवण्यात आली आहे. जिल्ह्याच्या विकास आराखड्यात आणि स्थानिक प्रश्न मार्गी लावण्यात टाकसाले यांची भूमिका आता महत्त्वाची ठरणार असून या निवडीबद्दल कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला आहे. आपण सदस्य म्हणून आपलं पदग्रहण झालेलं आहे. काय सांगाल, कशा प्रकारे आपलं या नियोजनाचं काम राहील, कार्य राहील? सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुमित्राता अजितदादा पवार यांचं अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे प्रफुल्लभाई पटेल, तटकरे साहेब, राजेंद्र जैन मी संपूर्ण कार्यकर्त्याचं अभिनंदन करतो की गेल्या 40 वर्षापासून राजकारणात काहीच नाही मिळालं, पण अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आज जिल्ह्याचं अध्यक्षपद आणि जिल्ह्याची नियोजन समितीवर नियुक्ती केली, त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. आमच्या सर्व नेत्यांचं गेल्या अनेक वर्षापासून कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पार्टीने केलं आहे. मागच्या वेळेस सुद्धा अनेक लोकांना कमिटीवर घेतलं, यावेळेस सुद्धा कमिटीवर घेतलं. नियोजन समितीचं काम एक कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम या माझ्या माध्यमातून होईल. अनेक समस्या जिल्ह्यात आहेत, त्या समस्या, रोडच्या समस्या असेल, शेतकऱ्यांच्या समस्या असेल, बेरोजगार समस्या असेल, या सर्व समस्या सोडवण्याचं काम नियोजन कमिटीच्या माध्यमातून मी करीन असं मी आश्वासन देतो. कसला प्रकार नियोजन राहील आणि जे एमसीपी मध्ये आता काही पदाधिकारीमध्ये काहीतरी नाराजगी व्यक्त केली जात आहे, त्या नाराजगीला आपण आणि कार्यकर्त्याला एकनिष्ठ समाविष्ट करण्यासाठी आपलं काय पाऊल आहे? नियोजन समितीच्या व्यतिरिक्त अनेक समित्या आहेत, त्या समित्याच्या लिस्ट मी मागवली आहेत. विशेष दंडाधिकारी माझं यावेळेसचं टार्गेट आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं 1000 कार्यकर्त्यांना विशेष दंडाधिकारी बनवणार आहोत. जे आयुष्यामध्ये मला सुद्धा विशेष दंडाधिकारी संधी नाही मिळाली, त्या अनेक कार्यकर्त्यांना विशेष दंडाधिकारी संधी मिळाली. अनेक कमिट्या आहेत, कारण शासनाने जाहीर केल्याप्रमाणे 60% समित्यावर बीजेपी जाणार आहेत, 20% शिवसेना, 20% राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. मी जिल्हा अध्यक्ष म्हणून ज्या काही कमिट्या राहिलेल्या आहेत, त्या सर्व कार्यकर्त्यांना त्या कमिटीवर नियुक्त करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहोत. येणारा काही महिन्यातच निवडणुकी लागलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये पंचायत समितीने लागणार आहे, तर यामध्ये आपला अशाच बातम्या व अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बघत रहा DNU 24 न्यूज.